नमस्कार. पहिल्यांदा मी अलिबाग अधिवक्ता परिषदेतील सगळ्या सभासदांचे आभार मानते की त्यांनी आज मला ह्या विषयावरती चर्चा करण्यासाठी बोलवलं. मूल दत्तक देण्याची कार्यपद्धती या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. प्रथमतः न्यायदेवतेला मी अभिवादन करते आणि माझ्या ज्येष्ठ गुरु ॲडव्होकेट नीला तुळपुळे, ॲडव्होकेट उमेश म्हात्रे, कुंटे सर, सुरेंद्र जोशी सर, सचिन जोशी, काटकर सर आणि इतर सर्व जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ वकील आहेत यांना नमन करते. ज्युनियर वकिलांची अनुमती घेते आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करते की आज आपण बोलणार आहोत मूल दत्तक घेण्याची कार्यपद्धती. आपल्याकडे मूल दत्तक घेण्यासाठी म्हणजे पुरातन काळापासून मूल दत्तक घेतलं जातं. आपण राणी लक्ष्मीबाई यांचंही पाहिलेलं आहे की त्यांनी मूल दत्तक घेतलेलं होतं आणि ही परंपरा आपल्याकडे फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. आता ब्रिटिश कालावधीमध्ये गार्ड्स अँड वॉर्ड्स ऍक्ट आलेला 1890 चा की त्यामध्ये आपण त्याप्रमाणे दत्तक घेतले जात होती. पण गार्डियन ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये मूल आणि आई वडील हे रिलेशन होत नाही, तर फक्त पालक म्हणजे पालन पोषण करणारे पालक एवढंच नातं तयार होतं. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या भारतामध्ये दत्तक घेणं ही परंपरा वाढीस लागलेली आहे. म्हणजे मला सांगायला खूप आनंद वाटतो की जवळजवळ 60% मुली आपल्या भारतामध्ये अडॉप्ट केल्या जातात आणि 40% मुलं अडॉप्ट केली जातात आणि त्याच्यातनंही महाराष्ट्र हे नंबर 1 ला आहे राज्य मुलांना किंवा मुलींना अडॉप्ट करण्यासाठी. आता 3 कायदे ह्याच्यामध्ये आहेत. आपण 3 कायद्यांपरत्वे मुलं अडॉप्ट करू शकतो. पहिला कायदा अगदी सर्वसामान्य सगळ्यांनाच माहिती आहे, तो म्हणजे हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट 1956. पण ह्याच्यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन किंवा ज्यू किंवा परदेशी नागरिक आहेत त्यांना अडॉप्ट करता येत नाही, दत्तक घेता येत नाही. मग ते कुठल्या कायद्याप्रमाणे दत्तक घेऊ शकतात? दत्तक म्हणता येणार नाही ह्या कायद्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की आई आणि वडील मुलं हे नातं त्याच्यामध्ये तयार होत नाही, त्याच्यात गार्डियन नेमला जातो. तर 1890 जो गार्ड्स अँड वॉर्ड्स ऍक्ट आहे त्याच्याप्रमाणे मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू आणि परदेशी नागरिक गार्डियन म्हणून नेमले जाऊ शकतात. वास्तविक पाहता मुस्लिम समाजामध्ये दत्तक विधान हे मान्य नाहीये. पण आपल्याकडे तिसरा कायदा एक आलेला आहे जो आहे ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट. सेक्शन 56 पासून याच्यामध्ये सुरुवात होते आणि एक 18 सेक्शन्स आहेत ह्याच्यामध्ये दिलेले की ज्या कायद्यापरत्वे ज्या कलमांप्रमाणे ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट प्रमाणे आपण मूल दत्तक घेऊ शकतो. आता ह्या तिन्ही कायद्यांची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. पण हा कायदा मला जास्त आवडतो हे ह्या कारणासाठी की ह्याच्यामध्ये ना पहिल्यापासून म्हणजे A to Z ही प्रश्नांची उत्तरं या कायद्यामधनं आपल्याला मिळतात. म्हणजे अगदी मग बाळ सरेंडर केलंय का, बाळ अबॅन्डन्ड आहे का, ऑर्फन आहे, मग ते कुठे जातं, ते कसं जातं, कुठल्या कमिटी पुढे आपल्याला किती दिवसात हजर करायचं असतं, ह्या अगदी सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला ह्या कायद्यापरत्वे मिळतात. ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट जेव्हा आला त्याचप्रमाणे मॉडेल जे रूल्स 2016 अस्तित्वात आले, अडॉप्शन रूल्स 2017 अस्तित्वात आले. आता हे जे तिन्ही आहेत म्हणजे ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट 2000 ह्यालाच याच्याबरोबर मॉडेल रूल्स आणि अडॉप्शन रेग्युलेशन्स ह्या सगळ्या रूल्स आणि रेग्युलेशन्समुळे प्रत्येक कार्यवाही ही स्पेसिफिक केलेली आहे कायद्याने की कसं केलं जातं आणि काय करायला पाहिजे. जे ऍक्ट खाली मुस्लिम, ख्रिश्चन ही लोक सुद्धा मूल अडॉप्ट करू शकतात. त्यासाठी एक केस लॉ आलेली आहे, शबाना हासमी वर्सेस युनियन ऑफ इंडिया AR 2014. ह्या केस लॉ मध्ये उहापोह केला गेला की मुस्लिम व्यक्ती अडॉप्ट करू शकते की नाही. कारण मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं की मुस्लिम पर्सनल लॉ हा अडॉप्शनला मान्यताच देत नाही. मग अशा वेळेला ह्या ऍक्ट खाली आपण म्हणजे मुस्लिम कपल किंवा मुस्लिम व्यक्ती हे अडॉप्ट करू शकते का? तर ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट हा सर्व धर्मांना लागू होतो. त्यामुळे ह्या स्पेसिफिक केसमध्ये उहापोह केला गेला आणि स्पेसिफाय केलं की मुस्लिम लोक, ख्रिश्चन लोक, NRI जे परदेशी राहणारे लोक आहेत, परदेशी नागरिक आहेत
ते आपल्या भारतातनं मुलं दत्तक घेऊ शकतात. आता आपण एक एक ऍक्टची माहिती घ्यायला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण सुरुवात करूया हिंदू अडॉप्शन ऍक्ट. हिंदू अडॉप्शन ऍक्ट मध्ये कलम 2 प्रमाणे कोणाला हा कायदा लागू होतो, तर कलम 2 प्रमाणे हिंदू, बुद्धिस्ट, जैन आणि शीख धर्माचे जे लोक आहेत ते हिंदू धर्माच्या व्याख्येखाली येतात. कलम 3 ते 5 ह्याच्याप्रमाणे व्याख्या, संज्ञा, विधी हे सगळी ज्या गोष्टी आहेत त्या स्पेसिफिकली डिफाईन केलेल्या आहेत. म्हणजे कस्टमची व्याख्या काय आहे किंवा हिंदूंची व्याख्या काय आहे, व्यक्तीची व्याख्या काय आहे, हे सगळं ह्या कायद्यामध्ये स्पेसिफाय केलेलं आहे. मुख्य जी कलमं आहेत हिंदू अडॉप्शन ऍक्टची ती कलम 6 पासून 7, 8, 9 आणि 10 आहेत. आता कलम 6 प्रमाणे दत्तक विधान हे ग्राह्य कुठल्या अटींवरती होतं, तर अशी व्यक्ती देऊ शकते जी कायद्याने क्षमता आहे, अशी व्यक्ती दत्तक घेऊ शकते जिची कायद्यानी क्षमता आहे, आणि अशी व्यक्ती दत्तक जाऊ शकते जिची कायद्यानी क्षमता आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं की म्हणजे नक्की काय, तर त्याचा जो उहापोह आहे हा पुढल्या सेक्शनमध्ये केलेला आहे की कुठली व्यक्ती दत्तक घेऊ शकते. म्हणजे सेक्शन 7 आणि सेक्शन 8 आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित सांगतं की आपण कुठली व्यक्ती ह्या ऍक्ट खाली घेऊ शकते. तर पहिली गोष्ट म्हणजे सर्वसाधारणपणे हिंदू अडॉप्शन ऍक्ट आहे म्हणजे ती व्यक्ती हिंदू असली पाहिजे. दुसरं म्हणजे अगदी सर्वसामान्य रूल संज्ञान असली पाहिजे, मानसिकदृष्ट्या योग्य आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ असली पाहिजे, अशी व्यक्ती दत्तक घेऊ शकते. आता कोण देऊ शकतं याबाबतही सेक्शन स्पेसिफाय करतं की कोण अडॉप्शन मध्ये देऊ शकतात. आता बऱ्याच वेळेला कसं होतं की नैसर्गिक आई वडील नसतात आणि मग कोणीतरी काका येतात, मामा येतात आणि ते म्हणतात की हे मूल आमच्याच भावाचं आहे, आमच्याच काकाचं आहे, आम्ही दत्तक देऊ शकतो. नाही, असं कुणीही पटकन येऊन कुणालाही पटकन बाळ दत्तक देता येत नाही. त्याच्यासाठी कायद्याने प्रत्येक ऍक्ट प्रमाणे काही प्रोसिजर केलेली आहे, त्याप्रमाणेच ते होऊ शकतं. म्हणून हा सेक्शन 6 जो आहे तो स्पेसिफाय करतो. आणि आता आपण सेक्शन 7 आणि 8 बघणार आहोत. 7 आणि 8 काय म्हणतं की हिंदू पुरुष म्हणजे जो धर्माने हिंदू आहे, ज्याची मानसिक स्थिती योग्य आहे आणि जो संज्ञान आहे. आता त्याच्या पुढे त्याच्यामध्ये अजून काही क्रायटेरिया आहेत की ही व्यक्ती जर विवाहित असेल तर त्याच्या बायकोची सहमती आवश्यक असते एखादं बाळ दत्तक घेण्यासाठी. आता परत त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न येतो की समजा ह्या व्यक्तीने 2 लग्न केलेली असतील, तर मग पहिल्याच बायकोची सहमती चालते का, दुसऱ्या बायकोची सहमती चालत नाही का, तर तसंही नाहीये. कायदा आपल्याला काय सांगतो की त्या व्यक्तीला जेवढ्या बायका आहेत म्हणजे जेवढ्या त्याच्या पत्नी आहेत, मग त्या 1 असतील किंवा 2 असतील, सगळ्यांची सहमती ही आवश्यक आहे. दुसरा त्याच्यामध्ये येतो की हिंदू महिला. आता हिंदू महिला दत्तक घेऊ शकते. ती कशी असली पाहिजे, तर ती पण संज्ञान असली पाहिजे, मानसिक स्थिती तिची योग्य असली पाहिजे, ती अविवाहित असेल किंवा तिचा मृत्यू झालेला असेल किंवा कायद्यापरत्वे तिचा घटस्फोट झालेला असेल, किंवा अजून एक त्याच्यामध्ये असू शकतं की तिचा पती जो असेल तो मनोरुग्ण असेल, तर अशा वेळेला ती मुलाला दत्तक घेऊ शकते. आता मुख्य ह्याच्यातला जो कलम आहे हिंदू अडॉप्शन ऍक्ट मध्ये ते आहे 9 की कोणाला बाळ दत्तक देण्याचे अधिकार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अगदी आपण सगळे वकीलच आहोत, आपल्याला नक्की माहिती आहे की नैसर्गिक आई वडील असले की त्यांना मुलाला दत्तक देण्याचा अधिकार आहे. कारण का, तर त्याच्या वेलफेअरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी कोण विचार करू शकतं, तर पहिले त्याचे नैसर्गिक जे आई वडील आहेत ते विचार करू शकतात. त्यामुळे नैसर्गिक आई वडील, आणि ते जर जिवंत नसतील तर गार्डियन. आता गार्डियन कोण, म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं की समजा नैसर्गिक आई वडील नसतील तर कोणीतरी काका येतात, मामा येतात आणि म्हणतात हे मुलं आमच्याच भावाचं आहे, आम्ही ह्याला दत्तक देणार आहोत आणि ह्याचं सगळं बघणार आहोत. तसं आलाय आणि घेतलंय असं नाही करता येत. जर गार्डियन असेल तर कोर्टाकडनं आपल्याला गार्डियन नेमून घ्यावा लागतो.
किंवा त्याच्या नैसर्गिक आईने किंवा नैसर्गिक वडिलांनी जो कोणी गार्डियन नेमून दिलेला आहे त्याला हे अधिकार आहेत. पण जर आई वडील जिवंत नसतील तर कोर्टाकडनं पहिल्यांदा आपल्याला त्याचे गार्डियन नेमून घ्यायला लागतात आणि मगच दत्तक पत्र किंवा दत्तक विधान किंवा दत्तक देण्यासाठीचा अर्ज आपल्याला न्यायालयामध्ये करता येतो. आता कोणाला दत्तक देता येतं? आता अगदी गेल्या एक 15-20 दिवसापूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगते की 40 वर्षाच्या मुलाचा दत्तक पत्र घेऊन आले की आम्हाला ह्या मुलाला 40 वर्ष झाले, म्हणजे तो वयाने 40 वर्षाचा आहे आणि त्याला आम्हाला दत्तक घ्यायचं आहे. तर अशा व्यक्तीला कायद्यापरत्वे हिंदू अडॉप्शन ऍक्ट प्रमाणे दत्तक घेता येत नाही. मग त्यांचं म्हणणं असं झालं की नाही, आम्ही त्याला दत्तक घेतलं होतं 95 सालीच घेतलं होतं आणि आम्ही आता काही केलेलं नाहीये त्याचं विधान किंवा त्याचं नाव हे ट्रान्सफर केलेलं नाहीये दत्तक आई वडील वगैरे म्हणून. तरी सुद्धा ह्या वेळेला अशा परिस्थितीमध्ये आपण ते दत्तक पत्र करू शकत नाही. कारण कायदा काय म्हणतो? पहिली गोष्ट म्हणजे हिंदू अडॉप्शन ऍक्ट आहे म्हटल्यानंतर तो मुलगा किंवा ती मुलगी हिंदू असली पाहिजे. त्या मुलाला किंवा त्या मुलीला ह्या आधी म्हणजे जे दत्तक कार्यपद्धती चालू आहे त्याच्या आधी कोणी दत्तक घेतलेलं असता कामा नाहीये. आणि त्या बच्चूचं म्हणजे मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो त्यांचं वय 15 पेक्षा कमी असलं पाहिजे. म्हणजे हिंदू अडॉप्शन ऍक्ट मध्ये जर बाळाचं वय म्हणजे त्या बच्चूचं वय 15 पेक्षा कमी असेल तरच दत्तक देता येतं, नाहीतर ते दत्तक पत्र ग्राह्य धरलं जात नाही. आता ह्याच्यामध्ये पण काही गोष्टी आपल्याला बघायला लागतील. आता कसं होतं की काही ठिकाणी असंही म्हटलं जातं की एखादे आई वडील असतात ते बहिणीला अथवा भावाला बाळ दत्तक देतात आणि मग आपल्यातच आहे, आपल्याला कशाला काही करायला पाहिजे, मग ते काही लेखी करत नाहीत किंवा कुठल्याही प्रकारे कोर्ट ऑर्डर त्याच्यामध्ये घेतली जात नाही किंवा दत्तक पत्र केलं जात नाही आणि ते बाळ त्या दत्तक आई वडिलांकडे वाढतं, त्यांचं नाव लागतं, मग त्याच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती त्याचं नाव लागून जातं. आणि जेव्हा पासपोर्टसाठी येतं, म्हणजे अशी केस झालेली आहे म्हणून सांगते की जेव्हा पासपोर्टसाठी येतं तेव्हा ते म्हणतात आम्हाला दत्तक पत्र दाखवा. आता त्याच्यामध्ये तर संज्ञान झालेलं आहे, मग दत्तक पत्र कसं होणार? त्यावेळेला आपल्याला मेहरबान न्यायालयामध्ये डिक्लरेशनसाठी सूट दाखल करावा लागतो. आता हा सूट दाखल करताना काय करावं लागतं तर दोन्ही पक्षकारांना म्हणजे जे दत्तक आई वडील आहेत आणि जे दत्तक नैसर्गिक आई वडील आहेत ह्यांना त्याच्यामध्ये पार्टी करावं लागतं. ते पार्टी केल्यानंतर त्याचे आपल्याला पुरावे सादर करावे लागतात की हे जे बाळ आहे हे पहिल्यापासून या दत्तक आई वडिलांकडेच वाढलेलं आहे किंवा त्याच्या नावावरती लिव्हिंग सर्टिफिकेटवर म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला पुरावे दाखल करणं हे गरजेचं असतं. त्यामुळे तेव्हाच ते डिक्लरेशन आपल्याला कोर्टाकडनं करून मिळतं. कलम 11 म्हणजे हिंदू अडॉप्शन ऍक्ट प्रमाणे कलम 11 प्रमाणे दत्तक विधान हे कायद्याने ग्राह्य कधी धरलं जातं तर जे दत्तक घेणारे आहेत म्हणजे मग महिला असो किंवा पुरुष असो जे दत्तक घेणारे आहेत त्यांना ते जर मुलगा दत्तक घेत असतील तर त्यावेळेला त्यांचा मुलगा, त्यांचा नातू किंवा त्यांचा पंटू हा जिवंत असता कामा नये किंवा त्यांना तो असता कामा नये तरच ते मुलगा दत्तक घेऊ शकतात आणि ते ग्राह्य धरलं जातं. आता मुलगी दत्तक घ्यायची असेल तर जे दत्तक घेणारे आई वडील आहेत त्यांना मुलगी असता कामा नये किंवा मुलाला मुलगी असता कामा नये. हे जर असतील तर कुठलंही दत्तक विधान हे कायद्यापरत्वे ग्राह्य ठरलं जाणार नाही. आता हा जो ऍक्ट आहे हिंदू अडॉप्शन ऍक्ट ह्याच्यामध्ये जर पुरुषाला मुलीला दत्तक घ्यायचं असेल तर त्यांच्या वयामध्ये कमीत कमी 21 वर्षाचं अंतर असलं पाहिजे. कमीत कमी 21 वर्षाचं अंतर असलं पाहिजे. किंवा हिंदू महिला असेल आणि तिला मुलाला दत्तक घ्यायचं असेल तरी सुद्धा त्यांच्यामध्ये 21 वर्षाचं अंतर असलं पाहिजे. आता हेही एक लक्षात घ्या की एकाच वेळेला एका बच्चूला म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांना 2 आई वडिलांकडून दत्तक घेता येत नाही. म्हणजे ते पहिल्यापासूनच मग व्हॅलिड राहणार नाही दत्तक पत्र किंवा ते दत्तक विधान पहिल्यापासूनच व्हॅलिड राहणार नाही. कारण कायदा काय सांगतोय आपल्याला
की एकाच बाळाला 2 आई वडील दत्तक घेऊ शकत नाहीत. आता जे संबंधित आई वडील आहेत, दत्तक घेणारे किंवा दत्तक देणारे, ह्यांच्यामध्ये दत्तक देण्याची आणि दत्तक घेण्याची क्रिया झालेली असलीच पाहिजे. आता एका केसमध्ये कसं झालं होतं की दत्तक बाळाला दिलं गेलेलं आहे, ते बाळ त्यांच्याकडेच वाढतं आहे आणि त्यांचा डिक्लेरेशन सूट आपल्याला दाखल करावा लागला. का? तर दत्तक विधान झालेलं नव्हतं. पण एका केसमध्ये असंही झालेलं होतं की बाळ जे आहे ते असं म्हटलं, हा आता हे जे माझं बाळ आहे, ती बहीणच होती, मग ती म्हणाली हे बाळ तुझं आहे, हे तुला दत्तक दिलेलं आहे आम्ही. पण पहिल्यापासूनच ते बाळ त्या दत्तक आई वडिलांकडे राहिलं नाही, ते तिथे गेलं सुद्धा नाही. ते नैसर्गिक आई वडीलच त्याचे पालन पोषण करत होते. त्या नैसर्गिक आई वडिलांच्याच नावे त्याची जी काही कागदपत्र होती ती अस्तित्वात होती आणि दत्तक आई वडिलांच्या नावे काहीही नव्हती. मग त्यावेळेला ते दत्तक विधान ग्राह्य धरलं जात नाही, कारण कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये कृतीच झालेली नाही किंवा अगदी अडॉप्शन डीड रजिस्टर सुद्धा झालेलं नाही. आता हिंदू धर्मामध्ये दत्तक घेतल्यानंतर दत्तक होम करण्याची पद्धत आहे. पण कायदा आपल्याला काय सांगतो की हे दत्तक होम हे झालाच पाहिजे असं काही कायद्याने बंधनकारक नाहीये. पण माझी अशी म्हणजे साधारणतः अनुभव आहे की ज्या व्यक्ती हिंदू अडॉप्शन ऍक्ट खाली दत्तक घेतात ते दत्तक होम करतातच. म्हणजे मे बी त्यांचं ते भावनिक त्याच्यामध्ये गुंतागुंत असते, त्यामुळे हिंदू अडॉप्शन ऍक्ट खाली गेलेली लोक जी असतात किंवा दत्तक घेणारी जी लोक असतात ती नक्कीच दत्तक होम करतात. आता कुठल्या परिस्थितीत आपण कायद्यामध्ये अर्ज करून दत्तक घेण्यासाठी अर्ज करू शकतो? तर जेव्हा दोन्ही नैसर्गिक आई वडील हे मृत्यू पावलेले असतील, वेअर द बायोलॉजिकल पॅरेंट्स हॅव रिनाउन्स्ड द वर्ल्ड, किंवा त्या नैसर्गिक आईनी किंवा त्या नैसर्गिक वडिलांनी त्या बाळाला सोडून दिलेलं असेल, किंवा आपल्याला माहितीच नाहीये की ह्या बाळाचे आई वडील कोण आहेत, त्यावेळेला त्या बाळाला दत्तक देताना कोर्टाची ऑर्डर म्हणजे न्यायालयाचा आदेश घेणं हे महत्वाचंच आहे. आता हिंदू अडॉप्शन ऍक्ट सेक्शन 15 काय सांगतं? ते सांगतं की हिंदू अडॉप्शन ऍक्ट प्रमाणे दत्तक विधान हे कधीही रद्द होत नाही, कधीच रद्द होऊ शकत नाही. एकदा दत्तक दिलं, एकदा दत्तक गेलं म्हणजे त्याच्या कायदेशीररित्या त्याच्यामध्ये डॉक्युमेंट झाली, दस्त झाले, दत्तक होम झाला, तर ते रद्द करता येत नाही. सेक्शन 16 जो आहे ते दत्तक पत्र नोंदणीकृत करण्याबाबत आपल्याला सांगतं. आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की सेक्शन 16 प्रमाणे दत्तक पत्र हे नोटराईज केलेलं असेल तरी सुद्धा ते पुराव्याकामी ग्राह्य धरलं जातं. कसं काय? तर कुमारी राखी वर्सेस ऍडिशनल डिस्ट्रिक्ट जज AR 2000 ह्याच्यामध्ये स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की दत्तक पत्र हे नोटरी केलेलं असेल तरी सुद्धा ते ग्राह्य धरलं जातं. आता कसं होतं की काही वेळेला एखादी कुमारी माता असते किंवा विधवा असते जी पब्लिकली येत नाही, म्हणजे रजिस्टर ऑफिसला यायला मागत नाही, पण आपल्याला तर सगळं कायदेशीर करायचं असतं. मग त्यावेळेला बऱ्याच वेळेला असे दत्तक पत्र ही नोटरी केली जातात. पण कायद्यामध्ये हेही ग्राह्य धरलं गेलंय, कारण शेवटी कसं आहे की हा कायदा आहे हा त्या बाळासाठी आहे, त्याच्या वेलफेअरसाठी आहे. मग ते विधान ग्राह्य धरण्यासाठी नोटरी केलेला दस्त सुद्धा ग्राह्य धरला जातो. का धरला जातो? तर दोन्ही पक्ष जे आहेत म्हणजे दत्तक घेणारे आणि दत्तक देणारे ह्यांच्या त्याच्यावरती सह्या असतात, त्यांचे फोटो लावलेले असतात, त्यांचं थंब इम्प्रेशन असतं, त्याला 2 साक्षीदार असतात आणि त्यांची नावं, त्यांची सही हे असते. म्हणजे कायद्यापरत्वे ह्या जर गोष्टी त्या दत्तक पत्रामध्ये केलेल्या असतील तर ते पुराव्याकामी वाचलेच जातात. आता जे दत्तक पत्र आहे ते रजिस्टर करायला पाहिजे हे आपण सर्वसामान्यपणे म्हणतोच पाहिजे, पण हे आवश्यक आहे की नाही याबाबत सुद्धा अजून थोडंसं कसं आहे की रजिस्टर करायलाच पाहिजे का, केलं जातं का, मग ते ग्राह्य धरलं जातं का, ह्या सगळ्या प्रश्न अजून अनुत्तरित थोड्याफार प्रमाणात आहेत. अशासाठी की
कधी कधी म्हणजे सेक्शन 17 जो आहे रजिस्ट्रेशन ऍक्टचा, त्याप्रमाणे दत्तक पत्र हे कंपल्सरी रजिस्टर डॉक्युमेंट नाहीये. म्हणजे ते कंपल्सरी रजिस्टर करायला पाहिजे असं नाही, असं सेक्शन 17 म्हणतो रजिस्ट्रेशन ऍक्टचा. पण विश्वनाथ रामजी कार्ले वर्सेस राहीबाई रामजी कार्ले AIR 1931 ह्याच्यामध्ये रजिस्टर्ड दत्तक पत्र असावं की नाही याबाबत उहापोह केलेला आहे. पण हे दत्तक पत्र नक्कीच पुराव्याकामी आपण वापरू शकतो, जरी ते रजिस्टर केलेलं नसलं तरी सुद्धा. मग अशी जसं मी तुम्हाला सांगितलं की दत्तक आई वडील आहेत घेणारे, दत्तक देणारे आई वडील आहेत म्हणजे नैसर्गिक आई वडील आहेत, त्यांनी दत्तक पत्रामध्ये वरती सह्या केलेल्या आहेत, त्यांचे फोटो आहेत, थंब इम्प्रेशन आहे, त्याला व्यवस्थित साक्षीदार घेतलेले आहेत, तर ते ग्राह्य कोर्टात त्या दत्तक पत्राचा नक्कीच विचार करतं. पण अशा वेळेला ते दत्तकपत्र जर रजिस्टर केलेलं नसेल तर मग आपण म्हणतो की नाही, म्हणजे आता नगरपालिकेमध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये जेव्हा मला अशा बऱ्याच वेळेला अनुभव आलेला आहे की ग्रामपंचायतीला म्हणतात नाही आम्हाला रजिस्टर पाहिजे म्हणून. पण मगाशी जी मी केस लॉ सांगितली त्याप्रमाणे नोटरीही चालतं. आणि जर हे झालेलं असेल, अशा जर सह्या असतील, फोटो असतील, तर ते पूर्णपणे झालेलं आहे, दस्त पूर्ण झालेला आहे असं कायदा म्हणतो. आता बऱ्याच वेळेला सगळेजण म्हणतात की दत्तकपत्र हे रजिस्टर करावं का, याबाबत काय मत आहे. तर वकील म्हणून मी नक्की असं सांगेन की जेव्हा आपण दत्तक घेतोय त्यावेळेला, आणि स्पेसिफिकली आपण जर हिंदू अडॉप्शन ऍक्ट खाली दत्तकपत्र म्हणजे दत्तक घेणार असू बाळाला, तर दत्तकपत्र रजिस्टर करणं महत्वाचं आहे. काही त्याला फार वेळ लागतो असं नाही. आपण जसं रजिस्टर ऑफिसला जातो तसंच जायचंय, आपल्याला डॉक्युमेंट रजिस्टर करायचंय. ह्याचा उपयोग आपल्याला सर्व ठिकाणी होतो आणि काहीही त्याच्यामध्ये मग भविष्यात प्रॉब्लेम येत नाही. पण ते जर आपण रजिस्टर केलेलं नसेल तर नंतर मग आपल्याला डिक्लेरेशन सूट वगैरे दाखल करत बसणं हा एक त्याच्यामधला खूप महत्वाचा भाग येतो. त्यामुळे ते करणं खूप गरजेचं आहे. आता हिंदू अडॉप्शन ऍक्ट आहे आणि जुवेनाईल जस्टिस ऍक्ट आहे. तर मग जुवेनाईल जस्टिस ऍक्टचे जे अडॉप्शन रूल आहेत किंवा मॉडेल रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते मग ह्याला लागू होतात का हिंदू अडॉप्शन ऍक्टला? तर नाही. हिंदू अडॉप्शन ऍक्ट हा पूर्णपणे स्वतंत्र ऍक्ट आहे. जुवेनाईल जस्टिस ऍक्ट हा पूर्णपणे स्वतंत्र ऍक्ट आहे. त्यामुळे ते दोघांचेही रूल्स एकमेकांना मुळीच लागू होत नाहीत. गार्डियन अँड वॉर्ड्स ऍक्ट दुसरा आपला जो कायदा आहे, गार्डियन अँड वॉर्ड्स ऍक्ट 1890. आता मी पहिलंच जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्या कायद्याअंतर्गत आई वडील आणि मूल हे नातं निर्माण होत नाही, तर फक्त पालक म्हणजे पालन पोषण करणारे पालक गार्डियन हे ह्या कायद्याप्रमाणे नेमले जातात. आणि ते कधीपर्यंत? तर मूल म्हणजे तो मुलगा किंवा ती मुलगी 18 वर्षाची होईपर्यंतच ते नेमले म्हणजे ते ग्राह्य धरलं जातं. आता ह्याच्यामध्ये गार्डियन अँड वॉर्ड्स ऍक्ट प्रमाणे कोण ऍप्लिकेशन करू शकतात? तर सेक्शन 8 जो आहे तो स्पेसिफिक आहे की जे नातेवाईक आहेत तेच गार्डियन नेमून देण्यासाठी अर्ज करू शकतात. आता परत हे झालं की जर मुस्लिम असतील, जर ख्रिश्चन असतील, तर पूर्वी ह्याच कायद्याप्रमाणे ते दत्तक घेण्यासाठी ऍप्लिकेशन करत होते. पण मी मगाशी म्हटलं तसे जुवेनाईल जस्टिस ऍक्ट हा इतका सुंदर ऍक्ट आहे की ज्याच्यामध्ये ए पासून झेड पर्यंत सगळ्या गोष्टींची उत्तरं दिली गेलेली आहेत. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की जर नॉन हिंदू म्हणजे जे हिंदू नाही आहेत आणि इतर धर्माचे आहेत त्यांनी गार्डियन आणि वॉर्ड्स ऍक्ट मध्ये जाण्यापेक्षा जुवेनाईल जस्टिस ऍक्ट प्रमाणेच अर्ज करणं योग्य राहील. आता त्याच्यामध्ये मी जसं म्हटलं तसं की जुवेनाईल जस्टिस ऍक्ट 2015 म्हणजे 2000 आला आणि त्याच्यानंतर 2015ला त्याच्यामध्ये बऱ्याच अमेंडमेंट आल्या. मॉडेल जे रूल्स 2016 आहेत, अडॉप्शन रूल्स 2017 आहेत. ह्याच्यामध्ये सरेंडर बाळ आहे, अबंडंट बाळ आहे, ऑर्फन बाळ आहे, तर ते त्याचं ऍडमिशन चाइल्ड वेलफेअर कमिटीकडनं केली जाते. मग ते कशी करायची, त्याचं नंतर त्या बाळाला कुठल्या संस्थेमध्ये द्यायचं, ते कसं द्यायचं, त्याची ऑर्डर्स कशा असतात, हे सगळं उहापोह ह्या सगळ्या जुवेनाईल जस्टिस ऍक्ट मध्ये केलेला आहे. आता हा जो ऍक्ट आहे
ह्याच्यात सुद्धा क्रायटेरिया आहेत की तुम्ही कोण ह्याच्यामध्ये अडॉप्ट करू शकतं. तर पहिलं म्हणजे जे विवाहित जोडपं आहे ते मुलाला अडॉप्ट करू शकतात. ह्या कायद्याअंतर्गत एकट्या व्यक्तीला सुद्धा मुलाला किंवा मुलीला अडॉप्ट करता मुलाला अडॉप्ट करता येतं. आता दत्तक घेण्याची जी कार्यपद्धती आहे किंवा कार्यवाही आहे ती कारा म्हणजे सेंट्रल अडॉप्शन रिसोर्सेस अथॉरिटी यांनी दिलेल्या अडॉप्शन रूल्स 2017 मध्ये पूर्णपणे अगदी दिलेलं आहे, नमूद केलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ ते 200 पानांचं बुकलेट आहे. एक 31 ते 35 फॉर्म्स शेड्यूल्स असलेलं ते बुकलेट आहे. आता ह्याच्यामध्ये कसं असतं की पहिल्यांदा तुम्हाला जे तुम्ही पालक असता ज्यांना दत्तक घ्यायचं आहे त्यांना त्या काराच्या साईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागतं. ह्यांना काय म्हटलं जातं? पॅप. पॅप मीन्स प्रॉस्पेक्टिव्ह अडॉप्टिव्ह पॅरेंट्स. कलम 57 आणि अडॉप्शन रूल्स 5 प्रमाणे हे जे पॅरेंट्स आहेत म्हणजे प्रॉस्पेक्टिव्ह अडॉप्टिव्ह पॅरेंट्स आहेत ते मेंटली, फिजिकली आणि इकॉनॉमिकली व्यवस्थित असले पाहिजेत. आता पूर्वी असं होतं की काही म्हणजे खूप पगार असलेले किंवा जास्त पगार असलेलेच लोक ह्या ऍक्ट खाली मुलं दत्तक घेत होते. पण आता गेल्या काही वर्षात म्हणजे गेल्या 2 वर्षामध्ये जे अमेंडमेंट आलेले आहेत त्यानुसार ज्यांची कमाई महिन्याला 3 ते 5 हजार रुपये आहे अशी व्यक्तीही म्हणजे असं जोडपंही दत्तक घेऊ शकतो. हे काराप्रमाणे सांगितलं जातं. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की जर जोडपं असेल तर त्या जोडपांना दोघांनाही सहमती घेणं असणं आवश्यक आहे. आपण आता पहिल्यांदा क्रायटेरिया बघूया की कोण म्हणजे दत्तक घेण्यासाठी कसे आपण एलिजिबल असले पाहिजेत. मग आपण काराची जी ऑनलाईन प्रोसेस आहे ती समजून घेऊया. आता हा जो ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट आहे त्याच्यामध्ये हिंदू अडॉप्शन ऍक्ट प्रमाणे एक वेगळा भाग आहे की एकटा पुरुष हा मुलीला दत्तक घेऊ शकत नाही. ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट मध्ये एकटा पुरुष हा मुलीला दत्तक घेऊ शकत नाही. आता हे असण्यामागची कारणं काही अशी झालेली आहेत की ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा त्याच्या आधी काही चाइल्ड ट्रॅफिकिंगच्या ज्या केसेस समोर आल्या किंवा भारतातनं बाहेर मुलं पाठवली गेली दत्तक घेऊन, पण ती फार वाईट कारणांसाठी त्यांचा उपयोग केला गेला आणि किंवा भारतामध्येही मुली अडॉप्ट झाल्या पण त्यांना नंतर वेश्या व्यवसायाला लावलं गेलं. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट अस्तित्वात आलेला आहे. म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा विचार ह्या ऍक्टमध्ये केलेला आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की एखादं पुस्तक आपल्याला कसं आवडतं तसा हा कायदा मला खूप आवडतो, कारण सगळं 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 ह्याच्यामध्ये डिफाईन केलेलं आहे. पण आता ह्याच्यामध्ये अजून एक आहे की महिला जर असेल तर ती मुलीला अथवा मुलाला दत्तक घेऊ शकते. विवाहित जोडपं असेल ज्यांना दत्तक घ्यायचं आहे तर ते आता आज विवाह झाला आणि उद्या परत जाऊन लगेच त्याने ऍप्लिकेशन केलंय दत्तक घेण्यासाठी तर असं नाही करू शकत. निदान त्यांच्या लग्नाला 2 वर्ष झालेली असली पाहिजेत. आणि ती 2 वर्ष नुसती झालेली असली पाहिजेत का? तर नाही, त्यांचं जे वैवाहिक जीवन आहे ते चांगलं असलं पाहिजे. चांगलं म्हणजे त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कौटुंबिक वाद, तक्रारी किंवा डोमेस्टिक व्हायलन्स 125 अशा कुठल्याही प्रकारचं किंवा काही डिवोर्सच्या बाबतीत असं कुठलंही काहीही होता कामा नये, तरच त्या जोडप्याला ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट खाली कारावरती रजिस्ट्रेशन करता येतं. आता परत वयाची अट याही कायद्यामध्ये दिलेली आहे. तर किती? तर बाळ जे असतं, बाळ आणि आई वडील यांच्यामध्ये कमीत कमी 25 वर्षाचं अंतर असलं पाहिजे. म्हणजे बघा हिंदू अडॉप्शन ऍक्ट आपण जेव्हा बघितलं त्याच्यामध्ये 21 वर्षाचं आहे, पण ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट प्रमाणे आई वडील आणि बाळामध्ये कमीत कमी 25 वर्षाचं अंतर असलं पाहिजे. आता जे तुम्ही म्हणाले की मग 25 वर्षाचं अंतर असलं पाहिजे, मग आपण रजिस्ट्रेशन करतो मग तेव्हा वय वाढतं, तर
त्याच्यामध्ये परत एक रूल असा आहे की जेव्हा तुम्ही समजा आज रजिस्ट्रेशन केलं आणि आजचं जे तुमचं वय आहे ते अगदी बाळ दत्तक घेतानापर्यंत त्याच वयाचा तुमचा विचार केला जातो. आता ह्या कायद्याप्रमाणे जे नातेवाईक आहेत किंवा सावत्र वडील आहेत किंवा सावत्राई आहे यांनाही ह्या कायद्याप्रमाणे बाळाला दत्तक घेता येतं. आता पूर्वी आपल्याकडे तेवढी ह्या गोष्टीची गरज पडत नव्हती असं मी म्हणेन, की बाबा लग्न झालंय तर ते वडील किंवा ती आई दुसऱ्या आपल्या नवऱ्याच्या मुलाला किंवा बायकोच्या मुलाला अडॉप्ट करत नव्हते, तसं काही लेखी ठेवत नव्हते. पण आता ह्या गोष्टींची गरज खूप वाढायला लागली, कारण पासपोर्ट आहेत, बाकी काही कागदपत्र आहेत जी आपल्याला पूर्ण करावी लागतात आणि त्यावेळेला मग प्रत्येक वेळेला विचारलं जातं की बाबा ह्याचे वडील कोण, मग नैसर्गिक वडील का, अडॉप्टेड फादर आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार ह्याच्यामध्ये केलेला असतो. आता कसं होतं की जे बर्थ सर्टिफिकेट बाळाचं निघतं त्याच्यामध्ये कॉलम असतो की नैसर्गिक आई, नैसर्गिक वडील, तसंच दत्तक आई, दत्तक वडील हेही हाही कॉलम असतो. आता हा कॉलम जेव्हा भरायला लागतो नगरपालिकेमध्ये जाऊन किंवा आपण ग्रामपंचायतीमध्ये जाऊन जेव्हा आपण ऍप्लिकेशन देतो, ह्याच्यामध्ये कसं असतं की त्यावेळेला मग आपल्याकडनं कायदेशीररित्या कोर्टाची ऑर्डर आणा असं म्हटलं जातं. पण परत त्याच्यामध्येही असं आहे की हे आपण केव्हा करू शकतो, जेव्हा हिंदू अडॉप्शन ऍक्ट प्रमाणे आपण जर त्या बच्चूला अडॉप्ट केलेलं असेल तर कोर्टाची ऑर्डर आपल्याला त्याच्यामध्ये लागणार नाहीये. आपल्याला जुवेनाईल जस्टिस ऍक्ट प्रमाणे जर असेल तर हा प्रश्नच येत नाही, कारण जो अर्ज आहे त्याच्यामध्येच ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळून जातात आणि डिरेक्टली म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा जी ग्रामपंचायत आहे त्यांना कोर्ट डिरेक्ट करतं की ह्या बच्चूचं बर्थ सर्टिफिकेट तुम्ही इश्यू करा म्हणून. आता ह्या ऍक्ट खाली बाळाचं जे वय असतं ते किती असलं पाहिजे, म्हणजे किती वर्षाच्या बच्चू अडॉप्शन मध्ये जाऊ शकतं, तर 18 वर्षापर्यंत. म्हणजे हिंदू अडॉप्शन ऍक्ट प्रमाणे 15 वर्षापर्यंत मुलाला किंवा मुलीला दत्तक जाता येतं, पण ह्या म्हणजे ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट प्रमाणे 18 वर्षाचं जे बच्चू आहे, व्यक्ती आहे असं आपण म्हणूया, आता ती दत्तक जाऊ शकते. परत आता ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा नियम आहे की हिंदू अडॉप्शन ऍक्ट मध्ये एकाच म्हणजे जर मुलगा दत्तक घेतलेला असेल तर दुसरी मुलगी दत्तक घेऊ शकत नाही, बायोलॉजिकल चाइल्ड असेल तर तसं करता येत नाही. पण ह्या ऍक्ट प्रमाणे तुम्हाला जर 2 मुलं असतील किंवा 3 मुलं असतील तर तुम्ही चौथं मूल अडॉप्ट करू शकता. म्हणजे 2 मुलं असतील तर तुम्ही तिसरं अडॉप्ट करू शकता, तुम्हाला 3 मुलं असतील तर तुम्ही चौथं अडॉप्ट करू शकता. आता 4 मुलं आहेत पण तुम्हाला अजून एक अडॉप्ट करायचंय, तर त्यावेळेला कोर्ट परमिशन तुम्हाला कधी देतं, म्हणजे CWC असू दे, कारा असू दे किंवा न्यायालय असू दे, हे तुम्हाला परमिशन केव्हा देतं, जेव्हा स्पेशल नीडवाला चाइल्ड तुम्ही दत्तक घेऊ इच्छिता. तर स्पेशल नीड म्हणजे काय, की जे मेंटली किंवा फिजिकली हँडिकॅप आहे किंवा चॅलेंज आपण ज्याला म्हणतो, मेंटली किंवा फिजिकली चॅलेंज चाइल्ड, त्याच केसमध्ये कोर्ट 4 बच्चूंनंतर 5वं बच्चू अडॉप्ट करण्यासाठी आदेश देण्याचा विचार करू शकतो. म्हणजे ते पण परत तुमच्या फायनान्शियल कंडिशन्स, तुमच्या इमोशनल कंडिशन्स, तुमच्या आधीची ती जी काही 4 बाळं आहेत त्यांची मानसिकता, या सगळ्या गोष्टीचा या अर्जामध्ये विचार केला जातो. आता आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन हा जो भाग आहे त्याच्यामध्ये येऊया. काराची जी साईट आहे त्याच्यावरती आपल्याला जे पॅप आहेत, म्हणजे जे प्रॉस्पेक्टिव्ह अडॉप्टिव्ह पॅरेंट्स आहेत त्यांना स्वतःचं रजिस्ट्रेशन करायला लागतं. त्या रजिस्ट्रेशन प्रमाणे तुम्हाला एक तुमचा नंबर मिळतो. म्हणजे महाराष्ट्रातला जर असाल तर PAMA असा नंबर असतो. तमिळनाडू, मध्य प्रदेश, म्हणजे प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळा त्यांनी हे ठेवलेलं आहे, स्पेसिफिकेशन ठेवलेलं आहे. तुम्हाला एक नंबर मिळतो. त्या साईटवरती तुम्हाला तुमचं नाव, बायकोचं नाव, त्याप्रमाणे तुमची सगळी माहिती, जवळजवळ 21 डॉक्युमेंट्स आहेत, कमीत कमी 21 डॉक्युमेंट्स आहेत. म्हणजे सगळंच, की तुमचं सॅलरी, मग तुमचे लिव्हिंग सर्टिफिकेट्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अपलोड कराव्या लागतात, स्कॅन करून अपलोड कराव्या लागतात. ह्याच्यामध्ये एक होम स्टडी रिपोर्ट असतो.
पालकांचा होम स्टडी रिपोर्ट असतो, म्हणजे एक सोशल वर्कर. तर सोशल वर्कर म्हणजे कोण, तर ज्यांनी मास्टर इन सोशल वर्क केलेलं आहे, ज्या एखाद्या संस्थेशी निगडीत आहेत, ज्यांच्याकडे सोशल वर्करची डिग्री आहे, अशी व्यक्ती तुमच्या घरी येते, तुमच्याशी बोलते, तुमच्या आई वडिलांशी बोलते. आता कसं होतं की काही काही वेळेला सासू सासरे एकत्र राहत असतात, सासू सासरे म्हणजे जे दत्तक घेणारे आई वडील आहेत ते, पण काही वेळेला ते एकत्रही राहत नसतात. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की परत जी बायको आहे तिचे आई वडील ह्यांच्याबरोबर राहणारे नसतात, पण त्यांचीही मानसिकता बघितली जाते. जेव्हा होम स्टडी रिपोर्ट तयार केला जातो तेव्हा त्यांचीही मानसिकता बघितली जाते, ती अशासाठी की शेवटी कितीही काही झालं तरी तेही लोक घरी येणारे असतात, त्या बाळाशी खेळणारे असतात. मग त्यांची मानसिकता कशी आहे हे त्या होम स्टडी रिपोर्टमध्ये नमूद केलं जातं. आता जर तुम्हाला तुमचं बायोलॉजिकल चाइल्ड असेल तर त्याची मानसिकता ही बघितली जाते की बाबा त्याला दुसरं बाळ किंवा बहीण किंवा भाऊ हवा आहे का, तो त्या बाळाशी किंवा येणाऱ्या मुलीशी किंवा येणाऱ्या मुलाशी तो खेळणार आहे का, त्याला बहीण म्हणून किंवा भाऊ म्हणून मानणार आहे का, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला जातो. मग तुमचं घर कसं आहे, मग तुमच्या घरातील वातावरण कसं आहे, तुमच्यामध्ये वाद होत आहेत का, म्हणजे कौटुंबिक वाद आहेत का, मग ते आई वडील असू देत किंवा जे दत्तक घेणारे आहेत ते असू देत, त्यांच्या सगळ्यांचा विचार केलेला असतो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि मग हे सगळं होम स्टडी रिपोर्टमध्ये लिहिलेलं असतं. तुमची मग वय, तुम्ही नोकरी कुठे करता, तुमचा परमनंट ऍड्रेस, तुमचा आत्ता जिथे कुठे राहत असाल तो ऍड्रेस, ह्या सगळ्या गोष्टी त्या होम स्टडी रिपोर्टमध्ये लिहिलेल्या असतात. जवळजवळ एक अड्डा पाणी तो रिपोर्ट आहे की ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी लिहिलेल्या असतात. आणि तो मग होम स्टडी रिपोर्ट तयार होऊन त्या सोशल वर्करची सही प्रत्येक पानावरती, त्यांचा शिक्का, ते कुठल्या संस्थेशी संलग्न आहे त्या संस्थेचा शिक्का, हे सगळं त्या पालकांकडे दिलं जातं. आणि मगाशी जसं मी तुम्हाला म्हटलं तसं की मग पोलीस व्हेरिफिकेशन त्याच्यामध्ये येतं. मग तुमचे 5-6 जणांची त्याच्यामध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट्स आपल्याला घ्यावे लागतात. नंतर दोघांची सहमती आहे का, त्यासाठी दोघांचं सहमती असलेलं ॲफिडेव्हिट घेतलं जातं. किंवा मग जे बाळाला सांभाळणार आहेत, आता प्रत्येक वेळेला काय आई घरी असतेच असं नाही, आई नोकरी करणारी असते. मग आई आणि वडील नोकरीला गेल्यानंतर त्या बाळाला कोण सांभाळणार आहे, तर त्या बाळाला सांभाळणाऱ्याचं ॲफिडेव्हिट घेतलं जातं. जर जे प्रॉस्पेक्टिव्ह अडॉप्टिव्ह पॅरेंट्स आहेत त्यांचं भविष्यात जर काही वाईट झालं, म्हणजे त्यांचा जर मृत्यू झाला तर ह्या बाळाला त्यांच्यानंतर कोण सांभाळणार, त्यांचं एक ॲफिडेव्हिट घेतलं जातं. अडॉप्टेड किंवा बायोलॉजिकल बच्चू असेल त्या पॅरेंट्सना तर त्याचंही लेखी स्वरूपात नो ऑब्जेक्शन घेतलं जातं. मग असं ते बऱ्याच वेळेला छान लहान मुलांची हाताने लिहिलेली पत्र त्याच्यामध्ये वाचायला मिळतात की मला लहान भाऊ किंवा मला लहान बहीण हवी आहे, मी त्यांचा खूप छान सांभाळ करीन, मी खूप छान त्यांच्याशी खेळेन. म्हणजे हे एक माहितीसाठी सांगितलं तुम्हाला की असं ते वाचायला खूप छान वाटतं, आनंद वाटतो आणि बरंही वाटतं. आता हे सगळं पाहणारी चाइल्ड वेलफेअर कमिटी असते. सेक्शन 27 प्रमाणे तिची स्थापना केलेली असते. चेअरपर्सन असतात, त्याच्यामध्ये मेंबर्स असतात आणि ते लोक सगळ्या गोष्टी पाहतात की जे बच्चू आलेला आहे, आता म्हणजे सरेंडर जर असेल, बच्चू जर सरेंडर असेल तर काय करायचं, तर सरेंडर असेल तर ते नैसर्गिक आई किंवा नैसर्गिक वडील येतात, ते त्या बाळाला संस्थेमध्ये देतात. आता ते दिलं म्हणजे झालं, फक्त तेवढंच असतं का, नाही, तर ते येतात, त्यांना चाइल्ड वेलफेअर कमिटी समोर हजर केलं जातं, त्यांच्याकडनं अर्ज घेतला जातो, त्यांच्याशी बोललं जातं की त्यांना बाळाला का सरेंडर करायचंय. कारण काही वेळेला असंही लक्षात येतं की सरेंडर करायला आलेले जे आई वडील आहेत ना, त्यांना केवळ आपली स्वतःची जबाबदारी नको, बाळ संस्थेत वाढेल यासाठी ते बाळाला संस्थेमध्ये आणून सोडतात. मग अशा वेळेला ती संस्था बांधील आहे का त्या बाळाला सांभाळायला, तर नाही. पहिली गोष्ट म्हणजे जे नैसर्गिक आई वडील आहेत त्यांनीच त्या बाळाचा सांभाळ करायचा आहे. म्हणजे जे सरेंडर करायला येतात त्यांची मानसिकता काय आहे याबाबतही चौकशी केली जाते. मग त्यांच्याकडनं एक बॉन्ड लिहून घेतला जातो की तुम्ही का बाळाला देताय. आता हा जो बॉन्ड आहे तो सुद्धा
ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट मध्ये शेड्यूल मध्ये प्रिस्क्राईब केलेला आहे की तो कसा असला पाहिजे, त्याच्यामध्ये काय काय नमूद असलं पाहिजे. मग तो सरेंडर आई वडिलांकडनं म्हणजे सरेंडर करून घेताना त्या संबंधित आई किंवा वडिलांकडनं तो लिहून घेतला जातो. आता ह्याच्यामध्ये परत एक गोष्ट अशी आहे की जे आई वडील सरेंडर करतात बाळाला, त्यांना 2 महिन्यांचा वेटिंग पिरियड असतो की ह्या 2 महिन्यामध्ये त्यांना जर वाटलं तर ते आपल्या बाळाला परत घेऊ शकतात 2 महिन्यामध्येच. पण 2 महिन्याच्या नंतर जर आई वडील आले नाहीत तर ते लिगली फ्री फॉर अडॉप्शन होतं. मग त्यावेळेला सहजगत्या त्या आई वडिलांना ते बाळ परत मिळत नाही, किंवा मग ते जर दत्तक गेलेलं असेल तर त्याबाबतही त्यांना माहिती दिली जात नाही. आता थोडं आधीच्याच पॉइंटवरती येते. मी जसं मगाशी म्हटलं की पॅप प्रॉस्पेक्टिव्ह अडॉप्टिव्ह पॅरेंट्स यांना कारावरती त्यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन केलं की जे रजिस्ट्रेशन करतात ना त्यांची अशी इच्छा असते की आपण आज रजिस्ट्रेशन केलं की उद्या आपल्याला लगेच बाळाचे फोटो आले पाहिजेत. तर ते असं होत नाही. म्हणजे आता ह्या जेव्हा गोष्टी आम्ही कॉन्फरन्समध्ये बोलल्या जातात तेव्हा आम्हाला एका सिनियर ॲडव्होकेट त्यांनी सांगितलं होतं की मग ना ह्या सगळ्या पिरियडला, वेटिंग पिरियडला आपण लीगल पेन म्हणूया. म्हणजे जसं बायोलॉजिकल आई कन्सीव्ह करते, मग तिला जो होणारा त्रास आहे, मग वडील म्हणून त्या बाळाच्या वडिलांना तिच्याबद्दल वाटणारी काळजी वगैरे आहे, हा एक वेगळा प्रकार झाला. पण लीगल पेन म्हणजे काय, तर बाळ आपण रजिस्ट्रेशन केलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी सहज असं ते बाळ मिळत नाही. मग त्याच्यासाठी वेटिंग लिस्ट असते. मग ती हळूहळू वरती सरकते. म्हणजे वरती सरकते इन द सेन्स म्हणजे हळूहळू ते नंबर कमी होतात. मग आता 2 म्हणजे 1 वर्षासाठी राहिलंय, आता 11 महिने, 10 महिने, 9 महिने असं. म्हणजे आज आपण रजिस्टर केलं तर कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष बाळ तुम्हाला अडॉप्शन मध्ये मिळायला जातो. असं ऍव्हरेज जो पिरियड आहे तो 2 वर्षाचा आहे. कारण काय म्हणतात, फॉर्च्युनेटली आपल्या सुदैवाने भारतामध्ये दत्तक घेणारं प्रमाण वाढतंय असं म्हणायला हरकत नाही. कारण वेटिंग पिरियड म्हणजे वेटिंग लिस्ट जर एवढी असेल तर ही खूप चांगली प्रेमाची गोष्ट आहे की अडॉप्ट करणारे पालक पुढे येत आहेत आणि हे सगळं करतायत. आता सरेंडर बद्दल आपण मगाशी बोललो. आता अबंडंट आहे, तर अबंडंट जे चाइल्ड असतं, जे सोडून दिलेलं असतं बाळ, ते सोडून दिलं की बरेच जण येतात की हे जे बाळ सोडलेलं आहे ते आम्हाला दत्तक पाहिजे, आम्ही ते दत्तक घेऊ इच्छितो. तर मला परत हे सांगावं असं वाटेल की असं आपल्याला करता येत नाही. कारण त्यालाही एक प्रोसिजर आहे. जेव्हा बाळ मिळतं तेव्हा त्या पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला मिळालेलं आहे जे बाळ ते आपण पोलीस स्टेशनला कळवणं महत्वाचं आहे. आता 1-2 वेळा असं लक्षात आलं की एका घरामध्ये ते बाळ म्हणजे एका घरातील व्यक्तींना ते बाळ मिळालं, पण त्यांनी पोलीस स्टेशनला 2 दिवस कळवलंच नाही. त्यांना वाटलं आपण हे असं सांभाळू शकतो. पण नंतर चौकशी केल्यानंतर लक्षात आलं की नाही, असं कायद्याने कुठेच नाहीये, ते मिळत नाही. म्हणजे कितीही त्यांची भावनिक गुंतागुंत झालेली असेल तरी सुद्धा तेच बाळ त्यांना दत्तक मिळेल ह्याची काहीही खात्री नाही. मग पोलिसांकडे ते बाळ देणं गरजेचं आहे, पोलिसांना कळवणं ते गरजेचं आहे. मग पोलीस त्या बाळाला चाइल्ड वेलफेअर कमिटी पुढे हजर करतात. ते बाळ चाइल्ड वेलफेअर कमिटी पुढे हजर झालं की त्या बाळाला कुठल्या संस्थेमध्ये पाठवायचं हे ती कमिटी डिसाईड करते. त्या ऑर्डरनी ते बाळ त्या संस्थेमध्ये जातं. त्या संस्थेमध्ये गेल्यानंतर परत सरेंडर, ऑर्फन, अबॅन्डन्ड ह्याबाबत काही प्रोसिजर दिलेल्या आहेत की काय काय करायला लागतं. म्हणजे मग जाहीर नोटीस प्रसिद्ध करायला लागते का, सरेंडर असेल तर ते लिगली फ्री कधी होणार आहे, त्याच्यासाठी वेटिंग पिरियड काय आहे, आणि अबंडंट असेल तर टीव्हीवरती किंवा न्यूजपेपरमध्ये जाहिराती देणं, परत 2 वर्षाच्या वरील जर असेल तर कंपल्सरी टीव्हीवरती ऍड देणं. ह्या ज्या क्रायटेरियाज जे रूल्स मध्ये सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करायला लागतात. त्या जर केल्या गेल्या नाहीत तर कायद्यापरत्वे गुन्हा ठरतो. पण संस्थेच्या वरती काराचं एवढं लक्ष असतं, म्हणजे त्यांचे वीकली रिपोर्ट, मंथली रिपोर्ट किंवा हाफ इयरली हे रिपोर्ट सारखे जात असतात. त्यामुळे आलेलं बाळ, मग त्यांचं हे झालं का, ते झालं का, त्यांची जाहीर नोटीस प्रसिद्ध झाली का, मग ती त्या ह्याच्यावरती अपलोड केली का, मग चाइल्ड स्टडी रिपोर्ट झाला का, मग मेडिकल टेस्ट झाल्या का. आता जे रूल्स प्रमाणे जे आलेलं बाळ आहे
कुठल्याही स्वरूपात, म्हणजे जर सरेंडर आहे, अबॅन्डन्ड आहे, पण काय कुठलंही कसंही असलं तरी त्यांच्या जवळजवळ एक 25 ते 30 टेस्ट आहेत, जास्तच असतील, मी खूप कमी बोलतेय, टेस्ट कराव्या लागतात. त्याचं रेकॉर्ड ठेवावं लागतं. म्हणजे अगदी ब्लड ग्रुप पासनं, हॅपेटायटिस बी आहे का, HIV पॉझिटिव्ह, आता ह्या तर खूप महत्वाच्या टेस्ट आहेत. पण त्याच्याही पुढे त्यांचं स्टूल चेक केलं जातं, त्यांचं युरिन चेक केलं जातं, त्यांची सोनोग्राफी केली जाते, त्यांच्या किडन्या 2 आहेत की नाही, फुफ्फुस व्यवस्थित काम करतंय की नाही, त्यांची आयसाईट व्यवस्थित आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. म्हणजे मला असं वाटतं की ह्या संस्थेला हे सगळ्या टेस्ट करण्यासाठी एका बाळामागे ऍटलिस्ट 10,000 रुपये तरी खर्च येत असेल फक्त टेस्ट करायला. मग त्याचा सगळा रेकॉर्ड ठेवला जातो. त्याचं रजिस्ट्रेशन परत काराच्या साईटवरती केलं जातं. मग जे रूल्स आणि त्या अडॉप्शन ऍक्ट रूल्स प्रमाणे त्यांचा एक चार्ट आहे की ह्या बाळांना कधी कधी खायला दिलं गेलं ह्याची नोंद ठेवायला लागते. त्यांना कुठली इंजेक्शन दिली गेली, ती कधी दिली गेली, त्याची तारीख, वेळ, कुठल्या डॉक्टरांकडे कुठलं औषध, म्हणजे त्याचं प्रिस्क्रिप्शन किंवा काहीतरी जे काही आहे तो पुरावा ठेवावा लागतो. म्हणजे सगळी छोट्यात छोटी माहिती त्या बाळाबद्दल त्या संस्थेला ठेवणं हे कायद्याने महत्वाचं आहे. ते जर केलं गेलं नाही तर त्या संस्थेवरती कार्यवाही होऊ शकते. म्हणजे एवढा हा ऍक्ट छान आहे की त्यामध्ये सगळं दिलेलं आहे. आता परत आपण जेव्हा काराच्या ऑनलाईन साईटवरती आपलं रजिस्ट्रेशन करतो तेव्हा हेही नक्की आहे की आज आता मी समजा महाराष्ट्रातनं माझं अलिबागमधनं रजिस्ट्रेशन मी माझं केलं की मला बाळ पाहिजे दत्तक, तर आपल्या इथली जी वात्सल्य ट्रस्ट संस्था आहे तिथनंच मला बाळ दत्तक मिळेल असं होऊ शकत नाही. माझा नंबर कुठेही लागू शकतो. मग माझा नंबर कन्याकुमारीलाही लागू शकतो, माझा नंबर केरळमध्येही लागू शकतो, भारतातील कुठल्याही संस्थेमधनं मला ते बाळ अलॉट होऊ शकतं. आता त्याच्यासाठी कसं आहे की मी अपलोड केलं माझं सगळ्या इन्फॉर्मेशन अपलोड केलं, कार्याने स्क्रुटिनी केली त्याची. मग काही कमी असेल, काही हवं असेल तर मला मेल करून कळवलं जातं. मग त्याप्रमाणे मला स्टिप्युलेटेड टाइममध्ये ते अपलोड करावं लागतात ते डॉक्युमेंट्स आहेत ते. मग अपलोड केल्यानंतर मग वेटिंग पिरियड असतो. मग वेटिंग लिस्ट प्रमाणे जर नंबर लागला की मग कारा आपल्याला मेल करतं की हे बच्चू जे आहेत ते तुमच्यासाठी रिझर्व करण्यासाठी, म्हणजे ह्या बच्चूंपैकी तुम्ही रिझर्व करू शकता. मग 3 ऑप्शन मिळतात, त्यांचे फोटो आपल्याला येतात आणि आपल्याला एक 48 तासामध्ये ते बाळ रिझर्व करायचं असतं. आता हे जेव्हा कारा करतं तेव्हा कारा लक्षात घेतं की हे जे आई वडील आहेत ते व्यवस्थित, म्हणजे त्या बाळाशी सिमिलर आहेत का, म्हणजे त्यांचं दिसणं, त्यांचं, म्हणजे आता असं बऱ्याच वेळेला होतं की आम्ही जेव्हा बघतो तेव्हा त्या आई वडिलांपैकी ते बाळ एकाप्रमाणे दिसत असतं. पहिल्यांदाच येतात तेव्हा असं वाटत असतं अरे हे ह्यांचंच बाळ आहे. अशा बऱ्याच केसेसमध्ये जाणवलेले, म्हणजे हाही कारा विचार करतात आणि त्याप्रमाणे मेल केलेले जातात. मग ते बाळ रिझर्व करायचं, मग ते त्या संस्थेमध्ये जायचं, तिथे त्या बाळाला बघायचं, त्याची जी मेडिकल रिपोर्ट्स आहेत ते बघायचे. आपल्याला जर वाटत असेल की अजून दुसऱ्या डॉक्टरांकडनं ते चेक करून घ्यावे तर त्या आईवडिलांना ते करता येतं. मग ते आईवडील ते मेडिकल रिपोर्ट्स चेक करून घेतात आणि त्यांना जर आवडलं तर ते बाळ रिझर्व करतात. आता ते बाळ रिझर्व केलं म्हणजे ते बाळ फोस्टर केअरला त्यांच्याकडे जाणार, म्हणजे दत्तक जाण्यापूर्वी दत्तक आदेश येण्यापूर्वी फोस्टर केअर ही एक टर्म आहे की ते बाळाला घेऊन जातात. मग फोस्टर केअरसाठी जाताना त्यांना परत ऍफिडेव्हिट देणं गरजेचं आहे. मग ते ऍफिडेव्हिट वगैरे देतात तेव्हा मग करावा लागतो. मग ते सगळी प्रोसिजर झाल्यानंतर कोर्टामध्ये अर्ज दाखल होतो आणि मग त्याच्यावरती आदेश होतो. आता हा आदेश होण्याचा कालावधी हा कायदा परत्वे 2 महिन्यांचा आहे. म्हणजे 2 महिन्यांमध्ये हा आदेश पूर्ण म्हणजे पारित करणं गरजेचं आहे. आता 2 महिने पाळलेच जातात का, तर हो, बऱ्याच केसेसमध्ये पाळले जातात. तो जर तुमचं डॉक्युमेंटेशन क्लिअर असेल, सगळे डॉक्युमेंट प्रॉपर जसे कायद्यामध्ये दिलेले आहेत, शेड्यूलमध्ये दिलेले आहेत त्याप्रमाणे जर दाखल झालेले असतील. आता कधी कधी कसं होतं की होम स्टडी रिपोर्ट हा ओरिजिनल दाखल करणं गरजेचं असतं, पण आई वडील राहणारे असतात केरळमध्ये, मग त्यांच्याकडे सॉफ्ट कॉपी असते किंवा झेरॉक्स कॉपी असते, ती त्यांची तिकडे राहिलेली असते.
मग अशा वेळेला कोर्टाकडनं आपण वेळ मागून घेतो की आम्हाला वेळ द्या. मग त्या वेळेला 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागतो. पण त्यावेळेला माननीय न्यायालय आपल्याकडनं अर्ज घेतं की तुम्हाला का का वेळ हवी आहे, का पुढची तारीख हवी आहे. कारण ह्याच्यासाठी परत काराचं हायकोर्टाकडनं लक्ष असतं की कारा आणि हायकोर्ट ह्या केसेसवरती लक्ष ठेवून असतं की हे 2 महिन्यात ह्यांचं सगळ्यांचं आदेश पारित होता आहेत की नाही होत आहेत. त्यामुळे मग कागदपत्र पूर्ण झाली की मग आदेश पारित केला जातो. आता हे अर्ज कुठे चालतात, तर मग हिंदू अडॉप्शन ऍक्ट असू दे किंवा ज्युएनाइल जस्टिस प्रमाणे असू दे, तर हे जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज चालतात. आता हिंदू अडॉप्शन ऍक्ट प्रमाणे जो अर्ज करायचा आहे त्याचा काही स्पेसिफिक फॉर्मॅट नाहीये. पण ज्युएनाइल जस्टिस ऍक्ट प्रमाणे शेड्यूलमध्ये दिल्याप्रमाणे, अडॉप्शन रूल्समध्ये दिल्याप्रमाणे त्याचा एक स्पेसिफिक फॉर्मॅट आहे. मग सरेंडर चाइल्ड असेल तर वेगळा आहे, अबंडन्ड चाइल्ड असेल तर वेगळा आहे, किंवा नातेवाईक असतील, नातेवाईक जर घेणार असतील दत्तक तर त्याच्यासाठी वेगळं आहे. आता जेव्हा नातेवाईक घेतात किंवा सावत्र आई किंवा सावत्र वडील घेतात दत्तक, तेव्हा सुद्धा त्यांना काराच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं. आता त्यावेळेला डॉक्युमेंटेशन थोडं कमी असतं. म्हणजे जेव्हा पॅप म्हणजे प्रॉस्पेक्टिव्ह अडॉप्टिव्ह पॅरेंट्स जेव्हा रजिस्ट्रेशन करतात त्यांच्यासाठी जी कागदपत्र आहेत तशीच आहेत, फक्त ह्यांना थोडीशी कमी लागतात. कारण ह्याच्यामध्ये एकदम सिंपल प्रोसिजर आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे, तुम्ही चाइल्ड वेलफेअर कमिटीकडनं कडे अप्लाय करायचं आहे आणि तुम्ही कारा आणि चाइल्ड वेलफेअर कमिटी तुम्हाला नो ऑब्जेक्शन देते, मग तुम्हाला कोर्टामध्ये अर्ज दाखल करायचा आहे. ही सिंपल प्रोसिजर आहे. दिसताना सिंपल आहे पण थोडासा वेळ खाऊ पण आहे, पण ती खूप चांगली प्रोसिजर आहे की याच्यामध्ये मग भविष्यात कधीच काही प्रॉब्लेम येत नाही. आता आपण पॅपचं जे बघतो आहोत की ज्यांनी संस्थेकडनं घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्यांना जेव्हा अर्ज दाखल करतात, तो अर्ज दाखल केल्यानंतर आदेश, आता ह्या आदेश जेव्हा त्यांना मिळतो त्याच्यामध्ये फॉलोअप हा करायला सांगतं न्यायालय, त्या संबंधित संस्थेला फॉलोअप करायला सांगतं. नंतर डिरेक्टली नगरपालिका किंवा जी काही ग्रामपंचायत आहे त्यांना बर्थ सर्टिफिकेट इश्यू करायला सांगतात. आता हे बर्थ सर्टिफिकेट इश्यू करायचं जे असतं ते 10 दिवसात त्यांना इश्यू करणं गरजेचं आहे. म्हणजे एवढं सगळं शेवटपर्यंत त्याच्यामध्ये डिफाईन केलेलं आहे. आता मुख्य मुद्दा म्हणजे मला असं ह्या वेळेला सांगायला आवडेल, मला माहिती नाही कुंटे सर आत्ता ऑनलाईन आहेत की नाही ते, पण कुंटे सर आणि मी एका अडॉप्शनच्या ह्याच्यामध्ये आम्हाला अशी क्वेरी आली होती की अडॉप्शन रद्द करायचं होतं का, तर ते बाळ त्या आई वडिलांबरोबर राहत नव्हतं, आई वडिलांना ते बाळ नको होतं. मग अशा वेळेला ते रद्द करणं खूप आम्हाला कठीण गेलं, कारण त्यावेळेला प्रोव्हिजन ही नव्हती आणि आता ही प्रोव्हिजन आलेली आहे. म्हणजे मला खरंच बरं वाटतं की ही प्रोव्हिजन जे रूल्स जे ऍक्ट मध्ये आलेली आहे. हिंदू अडॉप्शन ऍक्ट प्रमाणे दत्तकपत्र रद्द होत नाही, पण ज्युवेनाइल जस्टिस ऍक्ट प्रमाणे जो आदेश पारित केलेला आहे मेहरबान न्यायालयाने तो आपण रद्द करून घेऊ शकतो. अडॉप्शन रूल्स 13च्या 6, 7 आणि 8 प्रमाणे हे जर असेल तर म्हणजे आता कसं होतं की त्याच्यामध्ये पण आधी काही कार्यवाही पूर्ण करणं गरजेचं असतं की म्हणजे आपण घेतलंय बाळ दत्तक, आपल्याला पटत नाही, मग जा 13 प्रमाणे आणि अडॉप्शन कॅन्सल करून घ्या, असं होत नाही. त्यासाठी आधी त्या संस्थेला कळवावं लागतं. ज्या संस्थेकडनं बाळ अडॉप्ट केलेलं आहे, बच्चू अडॉप्ट केलेलं आहे, त्या संस्थेला कळवावं लागतं. मग संस्था त्यांच्या काउन्सिलर पाठवते, त्या बाळाशी बोलते. म्हणजे बोलणारं जर बाळ असेल, एक्सप्रेस करणारं, त्याचं मत एक्सप्रेस करणारं जर बाळ असेल तर ते बोलतं. आई वडिलांना काउन्सिलिंग केलं जातं, त्या काउन्सिलिंगचे सेशन्स घेतले जातात, त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं, मग त्याचा अहवाल तयार केला जातो आणि त्याच्यानंतर म्हणजे संस्थेतील त्या जे काउन्सिलर आहेत त्यांच्या लक्षात आलं की नाही हे होऊच शकत नाही आता, तर तेव्हा ते अडॉप्शन कॅन्सल करण्यासाठी अर्ज दाखल केला जातो. आता हा अर्ज कुठे दाखल केला जातो, तर ज्या न्यायालयाने अडॉप्शनचा म्हणजे दत्तक दिल्याचा आदेश पारित केलेला आहे त्याच न्यायालयामध्ये आपल्याला अर्ज दाखल करून तो आदेश जो आहे तो रद्द करता येतो.
म्हणजे ही एक खूप चांगली अमेंडमेंट ह्या रूल्समध्ये आलेली आहे असं मी नक्की म्हणेन. जेव्हा आम्हाला कुंटे सरांना आणि मला ह्याबाबत जेव्हा प्रश्न निर्माण झाले होते आणि मग सीपीसी प्रमाणे मग बाळाच्या त्याला पैसे देताना त्याच्या नावावरती ते जातील, ते संस्थेत परत जाईल, मग सीडब्ल्यूसी कडनं त्याची ऑर्डर घ्या, मग ती व्हॅलिड आहे की नाही, हा सगळा प्रश्न जो उद्भवलेला होता तो आता ह्या एका रूलमुळे पूर्णपणे सुटलेला आहे. त्यामुळे मी आज सरांना फोन पण केला होता की सर आता आता हा नवीन रूल आलेला आहे जो चांगला आहे. आणि मी नेटवरती पण पाहिलं तेव्हा असं लक्षात आलं की हा रूल आल्यानंतर जवळजवळ 800 केसेस अशा झाल्या ज्याच्यामध्ये पालकांनी बाळाला परत केलं. मग काहीही कारण असेल, त्याच्यामध्ये काहीही कारण असेल, कदाचित फायनान्शियली त्यांना ते परवडलं नसेल, कदाचित इमोशनली काही परवडलं नसेल, असंही झालेलं असू शकतं. म्हणजे मी ह्या गोष्टीला सपोर्ट नाही करत, त्यांच्या वागण्याला, त्या पालकांच्या वागण्याला सपोर्ट नाही करत, पण ही खूप चांगली प्रोव्हिजन आहे जेणेकरून जिथे अशा आता आमच्या ह्याच्यामध्ये आम्हीचं म्हणणं असं होतं की त्यांनी बाळाला त्रास दिला, त्यांचं म्हणणं असं होतं की नाही बाळ ते राहत नव्हतं. मग अशा परिस्थितीत दोघांनी कायम कुढत राहण्यापेक्षा बाळाला संस्थेमध्ये घेतलं गेलं आणि बाळ संस्थेमध्ये आता सुखरूप आहे, ते आई वडीलही त्यांच्या इथे सुखरूप आहेत. त्यामुळे हा एक कायदा म्हणजे हा एक रूल जो आहे तो खूप चांगला आहे असं आमचं म्हणजे सरांचं आणि माझं त्याच्यावरती डिस्कशनही झालं की खूप खूप चांगली प्रोव्हिजन ही आलेली आहे. जसं मी मगाशी म्हटलं तसं की पण त्यालाही एक प्रोसिजर आहे की ती फॉलो करणं, म्हणजे काउन्सिलिंग सेशन्स घेणं, त्यांना त्या दोघांची मेडिकल टेस्ट म्हणजे सायकोलॉजिकल टेस्ट करणं आणि मग त्याच्यानंतर ॲडॉप्शनचा जो आदेश आहे तो रद्द करण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करता येतात. आता ह्याच्यामध्ये ना जेव्हा ॲडॉप्शनचं हे असतं तेव्हा काही पालक येतात आणि मला म्हणतात की नाही बाबा मला ना बाळ मी दत्तक घेतलेलं आहे, पण मी काही त्याला सांगणार नाही की दत्तक तू आलेला आहेस किंवा मी तुला दत्तक घेतलेलं आहे म्हणून. तर त्यावेळेला मी नक्की अगदी त्या पालकांना सांगते की नाही, असं करू नका तुम्ही. का तर दत्तक घेणं हे काही वाईट आहे का लपवून ठेवायचं? आपण कुठली गोष्ट लपवून ठेवतो जी वाईट आहे. मग बाळ आल्यापासूनच आपण त्याला सांगितलं की नाही बाबा तू दत्तक आहेस, तर त्या बाळाच्या वरतीही ह्या दत्तक शब्दाचा वाईट परिणाम होणार नाही. दत्तक घेणं ही जर वाईट गोष्ट नाहीये तर ती लपवून का ठेवायची? उलट आपण अभिमानाने सांगायला पाहिजे की मी ह्या बाळाला किंवा ह्या मुलाला किंवा ह्या मुलीला मी दत्तक घेतलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे मला जेवढं माहिती होतं तेवढा ह्या तिन्ही कायद्यांचा चर्चा मी इथे केलेली आहे. सिनियर वकीलही इथे आज असतील, काही चुकलं असेल तर नक्की मला ह्याच्यामध्ये सांगा. आणि मला वाटतं आता काही प्रश्न असतील तर आपण घेऊया का? हा, बऱ्यापैकी आता मी केलेले आहेत. आता काही याच्यामध्ये प्रश्न आलेले आहेत की पती पत्नींचा घटस्फोट परस्पर संमतीने झाला आहे, मुलाचा ताबा पती अगर पत्नीकडे आहे, त्या मुलास दत्तक घेता येतं का? अशा वेळी पहिल्या पती पत्नीची संमती आवश्यक आहे का? घटस्फोटित व्यक्ती मूल दत्तक घेऊ शकते का? जसं मी मगाशी सांगितलं तसं घटस्फोटित व्यक्ती मूल दत्तक घेऊ शकते. आता परत तुम्ही हिंदू अडॉप्शन ऍक्ट खाली जाताय का तुम्ही जुवेनाइल जस्टिस ऍक्ट प्रमाणे जाताय, त्यावेळेला त्या कायद्याप्रमाणे ते लागू होतं. म्हणजे जर तुम्ही हिंदू अडॉप्शन ऍक्ट प्रमाणे जात असाल तर दोन्ही आई वडिलांची हे गरजेचंच आहे. पण मी असं म्हणेन की कुठल्याही केसमध्ये जरी तुम्ही गेलात तरी सुद्धा जे नैसर्गिक आई असेल ती दत्तक देत असेल तर त्यांनी त्या नैसर्गिक वडिलांना पार्टी करावं. ते हजर झाले तर ठीक आहे, ते नाही हजर झाले तरी ठीक आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं जे आहे ते कोर्टासमोर येतं आणि मेहरबान न्यायालय त्याबाबत विचार करतं आणि मग त्याप्रमाणे आदेश पारित करतं. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मेहरबान न्यायालय हे नेहमीच त्या बाळाच्या वेलफेअरचा विचार करतं. दुसरा एक प्रश्न असा आलेला आहे की इतर धर्मामध्ये दत्तक देण्या घेण्याबाबत काय तरतुदी आहेत? मला वाटतं मी हाही विषय घेतलेला होता की मुस्लिम धर्माप्रमाणे असू दे किंवा काही आपण जे ऍक्ट प्रमाणे कुठल्याही धर्माप्रमाणे दत्तक घेऊ शकतो. हिंदू पती पत्नी त्यांचे मूल इतर धर्मीयांना दत्तक देऊ शकतात का किंवा इतर धर्मियांकडून दत्तक घेऊ शकतात का?
अगेन ह्याच्यामध्ये सुद्धा एकच उत्तर आहे, ते म्हणजे जुवेनाईल जस्टिस ऍक्ट. कारावरती रजिस्ट्रेशन करणं, CWCचे मध्ये ऍप्लिकेशन करणं, कोर्टामध्ये ऍप्लिकेशन करणं आणि मेहरबान न्यायालय त्याबाबत योग्य तो आदेश पारित करेल की आई वडील कोण आहेत किंवा त्यांची फायनान्शियल कंडिशन काय आहे, बाळ कसं आहे, काय म्हणजे बाळाच्या वेलफेअरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनीच मेहरबान न्यायालय त्यावेळेला आदेश पारित करतं. संस्थेतनं दत्तक घेताना त्या संस्थेत देणगी काही फी द्यावी लागते का? देणगी नाही किंवा फी असं नाही, पण कायद्याप्रमाणे कारामध्ये नमूद केल्याप्रमाणे एक स्पेसिफिक अमाऊंट आहे. म्हणजे जर NRI असतील तर त्यांच्यासाठी वेगळी आहे आणि भारतीय नागरिक असतील तर त्यांच्यासाठी वेगळी आहे. तर त्या कायद्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे ती जी फी आहे ती द्यावी लागते. कारण काही दिवस त्या संस्थेमध्ये ते बाळ सांभाळलं गेलेलं असतं, तिथे म्हणजे त्याचे मेडिकल टेस्ट किंवा दैनंदिन खर्च तिथे केला गेलेला असतो. त्यामुळे कायद्यामध्ये नमूद आहे की किती खर्च द्यायचा आहे ते. दत्तक विधानाची नोंदणी करणे, मला वाटतं ह्याबाबतही मी मगाशी बोलले की हिंदू अडॉप्शन ऍक्ट प्रमाणे कधीही नोंदणी करणं अगदी गरजेचंच आहे. म्हणजे चांगलं आहे, गरजेचं म्हणण्यापेक्षा चांगलं आहे की जेणेकरून कायदेशीररित्या आपल्याकडे एक दस्त निर्माण होतो आणि किंवा तो नोटरी केला तरी सुद्धा चालू शकतो. आपण त्याबाबत केस लॉ ही बघितलेली आहे. संस्था परस्पर दत्तक देऊ शकते का? संस्थेकडून दत्तक घेताना न्यायालय काय भूमिका बजावतं? आता संस्थेकडनं दत्तक आपण घेऊ शकतो जुवेनाईल जस्टिस ऍक्ट खालीच. म्हणजे आता कुठल्याही संस्थेतनं बच्चू जर अडॉप्ट करायचं झालं तर त्याला जुवेनाईल जस्टिस ऍक्ट याप्रमाणे सगळ्या रूल्स, रेग्युलेशन आणि प्रोसिजर फॉलो करावी लागते. संस्थेतून दत्तक घेताना न्यायालय काय भूमिका बजावतं? आता न्यायालयाची भूमिका अशी असते की त्या बाळाचा वेलफेअरच ते न्यायालय बघत असतं. म्हणजे आता दत्तक घेताना एक तर कारा पहिल्यांदा सगळ्या डॉक्युमेंटची स्क्रुटिनी करतं, त्याच्यानंतर चाइल्ड वेलफेअर कमिटी असते ते स्क्रुटिनी करतं आणि मग न्यायालयाकडे परत तिसऱ्यांदा स्क्रुटिनी करायला येतं. मग न्यायालय सगळ्या डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत की नाही त्या आईवडिलांशी बोलतं आणि मगच आदेश पारित करतं. दत्तक देण्यात येणाऱ्या मुलांच्या हितासाठी न्यायालय अटी व शर्ती काय घालू शकतं? आता ह्याच्याबाबतही काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आता आलेले आहेत. पूर्वी असं होतं की न्यायालय त्या स्पेसिफिक अमाऊंट ठेवायला सांगायचं आणि एक RD काढायला सांगायचं, पण आता असं कंपल्शन न्यायालय करू शकत नाही, असं काराच्याच रूलमध्ये अमेंडमेंट आलेली आहे. कारण 1-2 केसेसमध्ये असं झालं की न्यायालयाने 35-35 लाख रुपये बाळाच्या नावावरती ठेवायला सांगितले, जे त्या पालकांना ठेवणं शक्य नव्हतं. कदाचित म्हणूनच हे रूल्स आले असावेत असं मला वाटतं. कारण मला आठवतंय की मी एका केसमध्ये एका पालकांनी मला फोन केला होता की त्यांनी सांगितलं की आम्हाला 32 लाख रुपये त्या मुलीच्या नावावर ठेवायला सांगितले, तर आम्हाला काही हे नाही. मग त्याच्यासाठी रीट दाखल करणं हा एकमेवच उपाय त्या ह्यांच्याकडे राहतो. संस्थेकडून दत्तक घेताना पालकांना मूल, रंग, शरीरयष्टी, वय, मुलगा मुलगी अशा प्रकारे निवडायचा अधिकार असतो का? मुलगा किंवा मुलगी निवडायचा अधिकार असतो. आता मी जसं म्हटलं तसं की आधी तुम्हाला बाळांचं हे दाखवलं जातं, 3 फोटो दाखवले जाते, त्यापैकी तुम्ही एक बाळ बघून त्या संस्थेमध्ये जाऊन ते बाळ बघून त्याच्या चाइल्ड स्टडी रिपोर्ट, त्याचे मेडिकल रिपोर्ट तुम्ही बघू शकता आणि मग तुम्ही ते बाळ म्हणजे रिझर्व्ह करू शकता. तुम्ही ते केलं नाही तर परत मग तुम्ही मागच्या नंबरला जाता. म्हणजे एकदा तुम्हाला दाखवलं आणि तुम्ही त्याच्यातले कुठलंही बच्चू अडॉप्ट नाही केलं तर तुमचा नंबर परत मागे जातो. तो एक ऑप्शन आहे. संस्थेकडून मूल दत्तक घेताना काय व कशी कार्यवाही केली जाते? मी मगाशीच माझ्या सगळ्या चर्चेमध्ये ह्याबाबत बोललेली आहे. दत्तक देतेवेळी मुलाची मुलीची संमती, इच्छा विचारात घेतली जाते का? आता ह्याबाबत परत प्रश्न म्हणजे माझ्या मनामध्ये हे आलंय, मुलाची म्हणजे कुठल्या मुलाची? दत्तक घेणाऱ्या की जे बायोलॉजिकल किंवा आधी दत्तक गेलेलं आहे त्याचं? तर हो, जर मूल बोलणारं, लिहिणारं आणि असेल तर त्या बाळाची नक्कीच त्याला विचारलं जातं. आणि आता मी मगाशी म्हटलं तसं की अशी छान छान पत्र आम्हाला वाचायला मिळतात. तर जर लिहणारं बाळ असेल तर त्याच्याकडनं ते
ते लेखी सुद्धा घेतली जाते. ते कंपल्शन आहे की तुम्हाला ते नो ऑब्जेक्शन त्या बाळाकडनं घेणं गरजेचं आहे. आता हा अजून एक महत्वाचा प्रश्न आहे असं म्हणायला हरकत नाही. एखाद्या व्यक्तीला 2 मुले असतील तर तो तिसरा मुलगा दत्तक घेता येऊ शकतो का व त्याचा परिणाम सरकारी नोकरीवर व निवडणूक उमेदवारीवर होऊ शकतो का? परत तुम्ही कुठल्या कायद्या परत्वे त्या बाळाला दत्तक घेणार आहात हे महत्वाचं आहे. तुम्ही हिंदू अडॉप्शन ऍक्ट खाली घेतलं तर हिंदू अडॉप्शन ऍक्ट क्लिअर आहे की तुम्ही एकाच म्हणजे 2 व्यक्तींना 2 मुलांना हे करून घेताय का, अडॉप्ट करताय का, त्याबाबत नियम वेगळे आहेत. पण तुम्ही ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट प्रमाणे जर घेणार असते तर कायदाच म्हणतोय, रूल्स अँड रेग्युलेशन्स मध्ये दिलेले आहे की तुम्ही 3 किंवा 4 मुलांना अडॉप्ट करू शकताय. पण मग त्यावेळेला आता ह्याच्यामध्ये कसं आहे की सरकारी आणि निवडणुकीसाठी ह्या गोष्टीसाठी मग परत आपल्याला भांडावं लागेल, आपल्याला रिट दाखल करावं लागेल मग त्या केसमध्ये की जर कायदाच हे ग्राह्य धरतोय तर मग तुम्ही हे ग्राह्य कसं धरू शकत नाही. मग त्यावेळेला त्या आई वडिलांना काय म्हणतात ते कायदे परत्वे भांडण्याची तयारी ठेवावी लागेल. अजून कुणाचे काही प्रश्न असतील? मुलाच्या जन्म दाखल्यावरचे तसेच शाळेच्या दाखल्यावरचे नाव बदलता येते का आणि त्यासाठी काही तरतुदी आहेत का? आता नाव बदलता येतं ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट खाली असेल तर, मी तुम्हाला जसं म्हटलं तसं ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट खाली असेल तर त्या अर्जामध्येच नमूद केलेलं असतं की ह्या बाळाचं पूर्वीचं नाव हे आहे, आता जे अडॉप्ट करतायत किंवा जे दत्तक घेणारे आहेत ते बाळ ते आई वडील हे नाव ठेवू इच्छितात. मग त्याचं जे आपली प्रेयर असते म्हणजे आपण जी विनंती करतो त्याच्यामध्ये ही विनंती करावी लागते मेहरबान न्यायालयाला की संबंधित ग्रामपंचायत किंवा संबंधित हे जे आहे नगरपालिका त्यांना आदेश करण्यात यावे. परत हिंदू अडॉप्शन जर असेल तर मग अशा वेळेला महानगरपालिका किंवा नगरपालिका किंवा ग्रामपंचायत एकतर रजिस्टर्ड अडॉप्शन डीड मागते किंवा नोटरी केलेला डॉक्युमेंट मागते किंवा मग न्यायालयाचा आदेश मागते. पण परत जर हिंदू अडॉप्शन असेल तर फक्त 4 गोष्टींसाठीच आपण न्यायालयामध्ये अर्ज दाखल करू शकतो की जेव्हा आई वडील जिवंत नाहीयेत किंवा गार्डियन देणार आहे म्हणजे त्या क्रायटेरिया. मग परत त्याच्यामध्ये कसं होतं की न्यायालय म्हणतं की ह्या 4 अटी आहेत का, जर बायोलॉजिकल आई आहे बायोलॉजिकल वडील आहेत त्यांनी जर दत्तक दिलेलं तर आमच्याकडे चलालात कायदाच म्हणतोय की त्यांना देण्याचा अधिकार आहे. मग त्यावेळेला ना परत भांडण्यामध्ये वेळ जातो, त्या ग्रामपंचायत नगरपालिका ह्यांना समजवण्यात वेळ जातो. त्यामुळे मग रजिस्टर असलेलं असेल तर आणि नोटरी असेल तर त्यांना ते मान्य करावंच लागतं. माझ्या माहितीप्रमाणे आणि मला जे काही अवगत होतं त्याप्रमाणे सर्व कायद्याची माहिती देऊन आपण चर्चा करण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे. कुणाला कधीही काही वाटलं तर आपण याबाबत अजून जास्त चर्चा करू शकू. आता निरोप घेते आणि धन्यवाद मानते.